भाजपाने विजय थलपती यांची जुनी केस बाहेर काढली. त्याचं कारण म्हणजे काही झालं तरी थलपती यांना मुख्यमंत्री होऊन द्यायचं नाही. 11 वर्ष अगोदर घडलेली ती घटना आणि ती जुनी केस आत्ता बाहेर काढली. तमिळनाडूच्या राजकारणामध्ये विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वात अधिक जागा मिळाल्या. त्या आकडेनुसार विजय यांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यायला पाहिजे. पण तिथे जाणून बुजून थलपती यांना सरकार स्थापन करून दिले जात नाही. आणि याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे भाजप. नेमकं विजय यांची 11 वर्षाची जुनी केस आत्ता का बाहेर काढली? त्या केसमध्ये नेमकं काय घडलं होतं? भाजप नेमकं असं का करतंय? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तमिळनाडू विधानसभेचा निकाल लागला. संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. कारण की अवघ्या 2 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या विजय थालापती यांच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडूच्या राजकारणामध्ये 108 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरलाय. डीएमके आणि AIMDMK या दोन पक्षांनी वर्षानुवर्ष तमिळनाडूवरती राज्य केलं. पण आता त्यांना टक्कर देणारा तिसरा पक्ष राजकारणात आला, तो म्हणजे टीव्हीके. पण हा निकाल लागल्यानंतर एक मोठी अडचण समोर आली. थलपती यांचा टीव्हीके पक्ष हा सर्वात मोठा पक्ष जरी ठरला असला तरी त्यांना बहुमत गाठता आलं नाही. बहुमतासाठी 118चा आकडा लागतो आणि त्यांच्या पक्षाच्या 108 जागा निवडून आल्या. त्यामधील 2 जागा विजय यांच्या स्वतःच्या आहेत, त्यामुळं त्यामधील 1 जागा सोडावी लागणार. त्यानंतर टोटल आकडा येतो 117 वरती. अशामध्येच राहुल गांधी यांच्या काँग्रेसने देखील थलपती यांना पाठिंबा दिला. त्यांच्याकडे 5 आमदार आहेत. विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे 107 आमदार आणि काँग्रेसचे 5 आमदार, टोटल 112 आमदार झाले. म्हणजे बहुमतासाठी फक्त 5-6 आमदारच कमी पडले. आणि इथूनच सुरू झाला तमिळनाडूच्या राजकारणामध्ये नवीन खेळ. सर्वात अगोदर तर विजय यांनी राजभवनावरती जाऊन राज्यपालांची भेट घेतली. विजय यांनी राज्यपालाकडे सरकार स्थापनेचा दावा केला. पण त्या दिवशी राज्यपालांनी तांत्रिक अडचण सांगून त्यांना पुन्हा पाठवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व कागदपत्र घेऊन गेल्यानंतरही राज्यपालांनी सांगितलं, पूर्ण बहुमत असल्याशिवाय तुम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. आता इथे अनेक लोकांनी सांगितलं, तमिळनाडूचे राज्यपाल हे भाजपच्या सांगण्यानुसार काम करतात. फक्त तमिळनाडूचेच नाही, वेगवेगळ्या राज्यामध्ये जे राज्यपाल आहेत ते सर्व भाजपच्या सांगण्यावरून काम करतात. पण इथे एक प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली. भारताच्या संविधानामध्ये असा कुठेही नियम नाही की आधी पूर्ण बहुमताचे आमदार घेऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता येते. या उलट भारताच्या राजकीय इतिहासामध्ये अनेक वेळा असं घडलंय, बहुमत नसताना देखील समोरच्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय. आता बघा, 1996 मध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत नव्हतं, तरी देखील तत्कालीन राष्ट्रपती असलेले शंकर दयाल शर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं. त्यावेळेस त्यांनी पंतप्रधान पदाची शपथही घेतली. पण लोकसभेमध्ये त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे काँग्रेसला संधी देण्यात आली आणि राजीव गांधी यांचं नाव पुढे करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये देखील असंच घडलं होतं. 2019 मध्ये भाजपकडे 105 आमदार होते. बहुमतासाठी 145 लागत होते, म्हणजे 40 आमदार कमी होते. तरी देखील महाराष्ट्राच्या राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं होतं. जर एवढा मोठा गॅप असताना देखील समोरच्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी दिली जाते, मग विजय थलपती यांच्या बाबतीत वेगळा नियम का? 2019ला फडणवीस यांच्या पक्षाचे 40 आमदार कमी असताना देखील त्यांना सरकार स्थापनेसाठी पुढाकार दिला होता. मग इथे विजय यांच्या पक्षाचे फक्त 5-6 आमदारच कमी आहेत. आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे BJP. कारण की विजय थलपती यांनी गेल्या काही महिन्यापासून भाजप विरोधामध्ये प्रचार केला होता. त्यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपला तोंडावरती पाडलं होतं. एवढंच नाही तर विजय यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, BJPची विचारधारा वेगळी आहे आणि आपली वेगळी आहे, आपण त्यांच्याबरोबर कधीही जाणार नाही. सांगितलं जातंय 2029च्या निवडणुका लक्षात ठेवूनच विजय यांच्या विरोधामध्ये मोठा डाव टाकला जातोय. जर आत्ता विजय थलपती मुख्यमंत्री झाले तर दक्षिणेत भाजपच्या विरोधात आणखीन एक प्रचंड लोकप्रिय चेहरा उभा राहू शकतो. आधीच कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार, तेलंगणामध्ये काँग्रेस, केरळामध्येही काँग्रेस, तमिळनाडूमध्ये DMK अगोदरपासूनच भाजपवरती टीका करत आली आहे. अशावेळी विजय थलपती देखील BJPच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन मुख्यमंत्री बनले तर दक्षिण भारतामध्ये BJPसाठी मोठी राजकीय अडचण निर्माण होऊ शकते. या चर्चेला आणखीन एक हवा मिळाली, ती म्हणजे जुनी केस. ज्या दिवशी विजय थलपती यांचा पक्ष TVK हा सरकार स्थापनेचा दावा करत होती, त्याच वेळेस मद्रास हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल झाली. ही याचिका होती 2015 मधील एका आर्थिक व्यवहारासंबंधित. या प्रकरणात आरोप करण्यात आले,
विजय यांनी बेहिशोबी मानधन घेतलं, काही आर्थिक व्यवहार लपवले, उत्पन्न देखील व्यवस्थित दाखवलं नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोख व्यवहार झाले. या याचिकेमध्ये विजय यांच्यावरती FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आता प्रश्न विचारला जातोय, 11 वर्षे ही केस कुठं होती? विजय मुख्यमंत्री होण्याच्या उंबरठ्यावरती ही केस अचानक बाहेर कोणी काढली? विरोधक म्हणतात हा निव्वळ योगायोग नाही. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की भारतीय राजकारणामध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय. नेत्यांवरती दबाव आणण्यासाठी ED, CBI, इन्कम टॅक्स या गोष्टीचा वापर केला जातोय. त्यामुळेच तर विजय यांना इतर कोणीही पाठिंबा देण्यासाठी तयार नाही. DMK स्टॅलिन यांचा पक्ष हा अगोदरपासूनच भाजपच्या विरोधामध्ये आहे, त्यामुळे तो भाजपबरोबर कधी जाणार नाही. तो विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये बसणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. यावरती प्रकाश आंबेडकर यांनी एक विधान केलं. त्यांनी म्हटलं, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून त्यांच्या पक्षाला पहिली संधी मिळणं अपेक्षित आहे. त्यांनी या अगोदरही महाराष्ट्रामध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. अनेक पक्षांना बहुमत नसताना देखील त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी दिलेली आहे. आता 3च शक्यता आहे. विजय यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर छोट्या छोट्या पक्षांनी त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. दुसरी शक्यता म्हणजे जर कोणीही बहुमत सिद्ध करू शकलं नाही आणि राज्यपाल आपल्या अटीवरती ठाम राहिले तर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल. तिसरी शक्यता, अचानक काही समीकरणे जुळली तर TVK पक्ष हा सत्तेपासून दूर राहू शकतो. आता लोक म्हणतात, सर्वात मोठा पक्ष असून सर्वात जास्त जागा जिंकून लोकांचा कौल त्यांच्या बाजूने असून देखील जर विजय यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळत नसेल तर लोकशाहीचा काय अर्थ मग? एका बाजूला राज्यपाल वेळ घालवत आहेत, दुसऱ्या बाजूला जुनी केस बाहेर काढली जाते आणि तिसऱ्या बाजूला राजकीय दबावाच्या चर्चा सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतंय, विजय थलपती मुख्यमंत्री होतील की आणखीन काहीतरी मोठा राजकीय गेम होणार? आपलं या सर्वांवरती काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.